ग्रंथांपैकी एक या विषयावर विचारमंथन करण्यासाठी मी आपल्या पुढे नोंदवली आहे. मित्रांनो, संविधानालाच कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच राज्यघटना असे म्हटले जाते. ही राज्यघटना केवळ एक पुस्तक नसून भारतीय नागरिकांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा नागरिक आणि राज्यव्यवस्था यातील एक लिखित करार आहे. ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकारण्यात आले व 26 जानेवारी 1950 पासून याची अंमलबजावणी सुरू होऊन प्रजासत्ताक भारताची आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची सुरुवात झाली. मित्रांनो, भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठा मानवतेचा जाहीरनामा आहे. आपल्या भारतात विविध जाती, धर्म, पंथ, वंश, समुदाय, प्रांत असताना सुद्धा भारतीय संविधानाने या सर्वांना एक सूत्रात बांधून लोकशाही प्रणाली बहाल केली आहे. शासन म्हणजे लोकशाही अशी साधी सोपी जरी लोकशाहीची व्याख्या असली तरी सुद्धा लोकशाहीच्या 4 खांबांवर उभे आहेत ते स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. हे खांब मजबूत करणं हे तितकेच गरजेचे आहे. मित्रांनो, संविधानाबद्दल बोलताना डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की मी लिहिलेले संविधान जरी चांगले असले तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी करणारे हात जर चांगले असतील ना तरच ते चांगले ठरेल. म्हणूनच राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असे वातावरण निर्माण करण्यासाठी संविधानात प्रत्येक भारतीय नागरिकाला काही मौलिक अधिकार दिले आहेत. जसे की भाषण स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, मालमत्ता स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, जमाव स्वातंत्र्य, निवास स्वातंत्र्य आणि या सर्व स्वातंत्र्य राष्ट्रामुळेच आपल्या देशाची प्रगती ही अभिमानास्पद आहे. मित्रांनो, भारतीय संविधान हे समानतेवर आधारित आहे. आपल्या संविधानाच्या पानोपानी समानतेचे बीज पेरलेले दिसते. म्हणूनच संविधानाच्या सुरुवातीला संविधानाची उद्देशिका दिलेली आहे. उद्देशिकेच्या सुरुवातीला सार्वभौम या शब्दाचा वापर आपल्याला आढळतो. सार्वभौम म्हणजेच आम्ही कुणाच्याही अखत्यारीत वा दबावाखाली नाही असा होतो. म्हणजेच मित्रांनो, यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य याही शब्दांचा वापर आपल्याला आढळतो. राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता हे आम्हाला देत आहोत असा या उद्देशिकेचा अर्थ होतो. अशा या भारतीय संविधानाची ताकद म्हणूनच या देशाचे मुस्लिम राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे शीख पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना शपथ देतात, तेही अशा देशात ज्या देशाचे बहुसंख्य नागरिक हे हिंदू आहेत. अहो मित्रांनो, भारतीय संविधान किती महत्त्वाचे आहे ते बघा. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार है वही राजा बनेगा असं म्हणत सर्वसामान्यांना बळ देण्याचे काम याच संविधानाने केले आहे. अहो इतकंच काय, सर्वसामान्य नावाड्याचा मुलगा APJ अब्दुल कलाम या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जातो. चहा विकणारा एक माणूस पंतप्रधान होतो. अहो इतकंच काय, जिचं अस्तित्व या समाजाने नाकारलं ती स्त्री या देशाची राष्ट्रपती होते. हा चमत्कार घडवण्याची ताकद फक्त आणि फक्त भारतीय संविधानातच आहे. मित्रांनो, राज्यसत्तेला ज्यावेळेस धर्मसत्ता ओलांडते ना त्यावेळेस भयंकर अशी परिस्थिती निर्माण होते. आणि आजची संविधानाची परिस्थिती पाहता संविधान एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटासारखं वाटते. अहो संविधान एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटासारखं वाटते. संविधानाची आजची परिस्थिती अशी आहे. संविधानाने तुम्हा आम्हाला दिलेलं सगळ्यात मोठं स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पण खरंच आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का याचा प्रश्न पडतो. NDTVचे रवीश कुमार यांच्यावर बंदी घातली जाते. पत्रकार P साईंना त्यांना घरी बसवलं जातं. शबाना आझमी आणि अरुंधती रॉय यांना जीभला बांधून फिरवण्याची भाषा केली जाते. जाफर हुसेन यांच्यावर कळपाकळपाने हल्ले केले जातात. जगण्याच्या अधिकारावर घाव घातले जातात आणि मग म्हटलं जातं, जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे मारे जाएंगे. कटघरे में खड़े कर दिए जाएंगे, मारे जाएंगे. जो विरोध में बोलेंगे मारे जाएंगे. जो सच बोलेंगे वो भी मारे जाएंगे. अशी अवस्था आज या देशाची झाली आहे. कलम क्रमांक 32 असं सांगतो, जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू शकता. पण आज न्याय मिळवणं एवढा अवघड झालं आहे की लोकांना न्याय मिळवण्यापेक्षा अन्याय सहन करणं जास्त सोयीचं वाटते. कलम क्रमांक 39 असं सांगतं की शासनानं जनतेच्या जीवाचं रक्षण केलं पाहिजे. पण आज देखील हजारो शेतकरी पावसा वाचून, दरा वाचून आणि कर्जा वाचून आत्महत्या करताना दिसत आहेत. ही शोकांतिका आपण लक्षात घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब असं म्हणाले होते की संविधानाला घराणेशाही, व्यक्तिपूजा आणि गुन्हेगारी या 3 गोष्टींपासून सर्वात मोठा धोका आहे.
पण आपल्या भारतात ह्याच 3 गोष्टी सर्वाधिक प्रमाणात दिसत आहे. ही त्याहून मोठी शोकांतिका आहे. संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत बाबासाहेब असं म्हणाले होते की सत्तेच्या सिंहासनावर बसलेला राजा ज्यावेळेस जनतेला विचारात घेऊन सत्ता गाजवेल ना, त्यावेळेस खरं संविधान तळागाळापर्यंत पोहोचले आणि मुरले असं म्हणता येईल. पण दुर्दैवानं आज तसं दिसत नाही. म्हणूनच संविधान वाचवण्यासाठी लढे उभारावे लागतात. प्रत्येक जण म्हणतो संविधान वाचवलं पाहिजे, संविधान वाचवलं पाहिजे. पण मी असं म्हणेल संविधान वाचवण्यापेक्षा ते आधी प्रत्येकानं वाचलं पाहिजे. जय संविधान. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.